हॅलो एव्हरीवन. चला तर मित्रांनो, काल झालेला पुणे SRPFचा पेपर आपण समजून घेऊयात. प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणी 1866मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली? ऑप्शन्स आहेत आनंद मोहन बोस, दादाभाई नौरोजी, सिरीस कुमार घोष, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. प्रश्न दुसरा आहे, इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? ऑप्शन्स आहेत ऋषी सुनक, कियर स्टॉमर, बोरिस जॉन्सन, टोनी ब्लेअर. योग्य उत्तर आहे कियर स्टॉमर. प्रश्न तिसरा आहे, भारतातील 3 नवीन सुधारित फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू झाले आहेत? ऑप्शन्स आहेत 1 जून 2024, 1 जुलै 2024, 7 जुलै 2024, 1 मार्च 2024. योग्य उत्तर आहे 1 जुलै 2024. प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? ऑप्शन्स आहेत लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, पांडुरंग काने, राम नाईक. योग्य उत्तर आहे राम नाईक. प्रश्न पाचवा आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक झाली? ऑप्शन्स आहेत आरती होला, रश्मी शुक्ला, सुजाता पंडित, सुजाता सौनिक. योग्य उत्तर आहे सुजाता सौनिक. प्रश्न सहावा आहे, राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला? ऑप्शन्स आहेत नाशिक, जयपूर, रायपूर, पुणे. योग्य उत्तर आहे नाशिक. प्रश्न सातवा आहे, NIAचे नवनियुक्त महासंचालक कोण आहेत? ऑप्शन्स आहेत मीरा बोरवणकर, सदानंद दाते, संजीव दयाल, कुमार जयशंकर. योग्य उत्तर आहे सदानंद दाते. प्रश्न आठवा आहे, खालीलपैकी कोणता देश G7 संघटनेचा सदस्य नाही? ऑप्शन्स आहेत अमेरिका, जपान, कॅनडा, रशिया. योग्य उत्तर आहे रशिया. प्रश्न नववा आहे, डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे? ऑप्शन्स आहेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, उमरेड कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्प. योग्य उत्तर आहे पेंच व्याघ्र प्रकल्प. प्रश्न 10वा आहे, केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केली? ऑप्शन्स आहेत विजय केळकर, YV रेड्डी, डॉक्टर सौ रंगराजन, अरविंद पनगारिया. योग्य उत्तर आहे अरविंद पनगारिया. प्रश्न 11वा आहे, जगातील पहिले वैदिक घड्याळ कुठे उभारण्यात आले आहेत? ऑप्शन्स आहे जयपूर, दिल्ली, उज्जैन, अयोध्या. योग्य उत्तर आहे उज्जैन. प्रश्न 12वा आहे, स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन्स आहेत विठ्ठलभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, MA अय्यंगर, गवा मावळणकर. ऑप्शन्स आहे योग्य उत्तर आहे MA अय्यंगर. प्रश्न 13वा आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, बिहार, गोवा, कर्नाटक. योग्य उत्तर आहे गोवा. प्रश्न 14वा आहे, कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे 10वे परिशिष्ट करण्यात आले? ऑप्शन्स आहेत पहिली घटनादुरुस्ती, 5वी घटनादुरुस्ती, 36वी घटनादुरुस्ती आणि 52वी घटनादुरुस्ती. योग्य उत्तर आहे 52वी घटनादुरुस्ती. तसेच प्रश्न 15वा आहे, कुफरच्या पेशी रिकामी जागामध्ये आढळतात? यकृत, मेंदू, मूत्रपिंड, प्लीहा. योग्य उत्तर आहे यकृतामध्ये. प्रश्न 16वा आहे, आकाशात तयार होणारे इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? ऑप्शन्स आहेत सूर्यप्रकाशाच्या किरणामुळे, व्यतितपणामुळे, सूर्यप्रकाशाच्या पावसाच्या थेंबामुळे, सूर्यप्रकाशाच्या पावसाच्या थेंबामुळे अपस्करण, सूर्यप्रकाशाच्या ध्रुवीकरणमुळे विकिरण. योग्य उत्तर आहे सूर्यप्रकाशाच्या पावसाच्या थेंबामुळे अपस्करण.
प्रश्न 17वा आहे, मराठी सत्तेच्या उत्करण एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथसंपदा कोणी लिहिली? ऑप्शन्स आहेत गो. ग. आगरकर, लोकमान्य टिळक, महादेव गोविंद रानडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. योग्य उत्तर आहे महादेव गोविंद रानडे. प्रश्न 18वा आहे, भारताचा संबंध जसा संसदेशी आहे तसेच जपानचा संबंध कशाशी राहील? ऑप्शन्स आहेत डाएट, नेसेट, सोरा, काँग्रेस. योग्य उत्तर आहे डाएट. प्रश्न 19वा आहे, हनुमंते घाट रिकामी जागा आणि रिकामी जागा च्यामध्ये आहे? ऑप्शन्स आहेत कोल्हापूर पणजी, पुणे बारामती, कोल्हापूर कुडाळ, छत्रपती संभाजीनगर. तर योग्य उत्तर आहे कोल्हापूर कुडाळ. प्रश्न 20वा आहे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे स्थित आहे? ऑप्शन्स आहेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, नागपूर. तर योग्य उत्तर आहे नागपूर. प्रश्न 21वा आहे, भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे? ऑप्शन्स आहेत कर्कवृत्त, अक्षवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त. तर योग्य उत्तर आहे कर्कवृत्त. प्रश्न 22वा आहे, हिमालय पर्वताची उंची किती मीटर आहे? ऑप्शन्स आहेत 8,611 मीटर, 7,611 मीटर, 9,521 मीटर, 8,911 मीटर. योग्य उत्तर आहे 8,611 मीटर. प्रश्न 23वा आहे, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? ऑप्शन्स आहेत 78, 388, 178, 288. योग्य उत्तर आहे 288. प्रश्न 24वा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? ऑप्शन्स आहेत राजगड, रायगड, शिवनेरी, प्रतापगड. योग्य उत्तर आहे शिवनेरी. प्रश्न 25वा आहे, हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? ऑप्शन्स आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी, महात्मा फुले. तर योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न 26वा आहे, कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? ऑप्शन्स आहेत Cr, Co, Cl, Cu. ऑप्शन्स आहे Cu म्हणजेच तांबा. प्रश्न 27वा आहे, जमनापरी ही जात कोणत्या प्राण्याची आहे? ऑप्शन्स आहे गाय, शेळी, म्हैस, मेंढी. तर योग्य उत्तर आहे शेळी. प्रश्न 28वा आहे, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल जवानांचे प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? ऑप्शन्स आहेत बारामती, केगाव, नानवीज, उसळगाव. योग्य उत्तर आहे नानवीज. प्रश्न 29वा आहे, धरणाच्या पाण्याची क्षमता कोणत्या एककात मोजतात? ऑप्शन्स आहेत MTC, TMC, CTC, MCT. योग्य उत्तर आहे TMC. प्रश्न 30वा आहे, भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे? ऑप्शन्स आहेत कलकत्ता, गोवा, विशाखापट्टणम, मुंबई. तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई. प्रश्न 31वा आहे, भीमा नदीचा उगम कुठून झालेला आहे? ऑप्शन्स आहेत सप्तशृंगी, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, महाबळेश्वर. तर याचं योग्य उत्तर आहे भीमाशंकर. प्रश्न 32वा आहे, मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या किती? ऑप्शन्स आहेत 46, 36, 26, 16. योग्य उत्तर आहे 46. प्रश्न 33वा आहे, जीवनसत्व अच्या अभावाने कोणता रोग होतो? ऑप्शन्स आहेत बेरीबेरी, रातांधळेपणा, ॲनिमिया, मूळदूस. तर याचं योग्य उत्तर आहे रातांधळेपणा. तसेच प्रश्न 34वा आहे, खालीलपैकी कोण देशातील पहिल्या
ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनल्या आहेत? तर ऑप्शन्स आहे रीता भाटी, मानवी कश्यप, ललिता जाधव, सुजाता सोनी. तर योग्य उत्तर आहे मानवी कश्यप. प्रश्न 35 आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या किती? ऑप्शन्स आहेत 30, 32, 34, 36. तर याचं योग्य उत्तर आहे 34. प्रश्न 36 आहे, पाण्याचा उकळांक किती? योग्य ऑप्शन्स आहेत 375 डिग्री सेल्सिअस, 251 डिग्री सेल्सिअस, 450 डिग्री सेल्सिअस, 300 डिग्री सेल्सिअस. तर याचे योग्य उत्तर आहे 375 डिग्री सेल्सिअस. तसेच 37वा प्रश्न आहे, विद्युत धारकेचे एकक कोणते? ऑप्शन्स आहे कुलोम, डेसिबल, डाइन, एम्पियर. तर याचे योग्य उत्तर आहे एम्पियर. प्रश्न 38वा आहे, टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? ऑप्शन्स आहे राईट बंधू, जॉन बेअर्ड, गॅलिलिओ, मेंडले. तर याचे योग्य उत्तर आहे जॉन बेअर्ड. प्रश्न 39वा आहे, 3 जानेवारी हा कोणता दिनविशेष म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत महिला दिन, पर्यावरण दिन, बालिका दिन, विज्ञान दिन. तर योग्य उत्तर आहे बालिका दिन. तसेच शेवटचा प्रश्न आहे 40, भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन्स आहे के संस्थानम, केसो नियोगी, ये के चंद्रा, डॉक्टर PV राजगंगार. तर योग्य उत्तर आहे केसो नियोगी. चला तर मित्रांनो, फॉलो करा आपल्या शिक्षण सेतू या चॅनेलला आणि रोज नवीन अशीच माहिती